रामनाम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं आणि माझा उत्साह वाढवावा. विषय खूप संमिश्र आहेत. गेल्या 1-2 दिवसात 3 दिवसात महाराष्ट्रात देशात बऱ्याच काही घटना घडल्या. त्याचा थोडक्यात आपण एक आढावा आपण घेणार आहोत. बंगालमध्ये TMCच्या ठिकऱ्या जवळपास उडालेल्या आहेत. TMCच्या नेत्याला बंगालची जनता ज्यांनी काळ यांना डोक्यावर घेतलं, आज त्या सर्व TMCच्या बहुतेक नेत्यांचं स्वागत अंडे फेकून शिव्या देऊन होतं. याचं आत्मपरीक्षण ममता बॅनर्जीनं केलं पाहिजे. पण ममता बॅनर्जीसारखी हेकट स्त्री आत्मपरीक्षण करेल असं नाही. कारण काँग्रेसचे बंगालचे एक नेते असे म्हटले होते की सत्ता गेल्यानंतर TMC राहणार नाही, सगळा पक्ष विस्कळीत होऊन जाईल. कारण सत्तेमुळे एकत्र बांधलेले आहेत. पूर्वी जे लोक कम्युनिस्टसाठी काम करत होते, म्हणजे ते कॅरम बोर्ड क्लब त्यांचं, ते TMCसाठी काम करू लागलेत. भारतीय जनता पक्षाने ही सावधगिरी बाळगली पाहिजे की जे काल परवा कम्युनिस्टाचं काम करत होते, TMCचं काम करत होते, ते तुमच्यात पुन्हा घुसू नये. नसता TMCवर जी वेळ आली ती बंगालमध्ये भाजपवर यायला वेळ लागणार नाही. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन बहुधा 29वा साजरा झाला अजितदादा शिवाय, आणि 2 ठिकाणी तो साजरा झाला. अर्थात माननीय शरद पवार साहेब यांनी चांगलं भाषण केलं. त्यांच्याच पक्षातल्या तरुण नेत्याने आमची सत्ता आल्यावर यांना बघून घेऊ, एकेकाचा बदला घेऊ अशी वगैरे भाषा वापरलेली आहे. शरद पवार लोकांना समजून सांगितले पाहिजेत असं एका तरुण नेत्याने वक्तव्य केलं. मला ते वक्तव्य ऐकून खूप आनंद आला, हसू आलं आणि रागही आला. शरद पवार लोकांना समजून सांगायचे खूप अवघड आहे हो. तर युवा नेत्याला मी सांगतो, मिळालं तर शरद पवार धोरणे आणि परिणाम, जगन फडणवीसचं एक पुस्तक आहे, 1995 साली प्रकाशित झालं. त्याची प्रत मिळेल का नाही माहीत नाही, मिळालं तर शरद पवारकडेच मिळेल. तुम्ही ते शोधा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पवारसाहेबाचा एक गुण मात्र असा आहे की सतत ते काम करत राहतात. प्रकृतीची अजिबात काळजी करत नाहीत, सतत कार्यमग्नताच आहे त्यांची. काल त्यांनी भाषणात असं सांगितलं की नेहरूशी तुलनाच होऊ शकत नाही कोणाशी. खरं आहे, अशी कुणाशी तुलना कोणीही करू नये. पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोदीमध्ये जी तुलना झाली तर कोण अधिक काळ पंतप्रधान पदावर राहिले एवढीच तुलना होती. बाकी दोघांचे चेले चपाटे काय बोलतात हा विषय सोडून द्या. एखाद्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्यांचं जर मूल्यमापन करायचं असेल तर ते दोन्ही बाजूनं करावं लागतं. पण तशी मनस्थिती भारतीयांची नसते. आपल्या मनात एखादा नेता असतो, त्याचा आपण वाईट बाजू किंवा दुसरी बाजू ऐकून घ्यायलाच तयार नसतो. पण कुणीही अशी तुलना केली नाही. नेहरू होते, त्यांची तुलना त्यांच्याशीच होऊ शकत होती नेहरूशी, बाकी कोणाशी होऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे एक अपप्रचार नका करू की मोदींची आणि नेहरूंची तुलना कोणी करतं. फक्त तुलना कोण अधिक काळ पंतप्रधान पदावर राहिले एवढीच होती, बाकी काही नाही. बाकी नेहमीप्रमाणे जातीवाद मोडा म्हणणाऱ्यांनीच किती जातीवादी भाषणं केल्या, कशा मालिका काढल्या, कसं त्याच्यातून दाखवलं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजावर मालिका काढायची, पण औरंगजेबाने छळ केलेला दाखवायचाच नाही. आणि मग अण्णाजी पंताचे कुटील कारस्थान दाखवायचे. अण्णाजी पंत तेवढाच गुन्हेगार आहे, त्याला त्याचं शासन मिळालं, मग अरे बाबा औरंगजेबाचा आणि छत्रपती संभाजी महाराजाचा छळ केला का नाही दाखवलं. आता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर एक मराठी मालिका आहे, ती बंद पडली आहे.
TRP म्हणा, मालिकेचा खर्च म्हणा, चला ठीक आहे, याला मदत केली पाहिजे. पण एखाद्या राष्ट्रीय पुरुषाचं चरित्र मांडताना एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवू नका. विशिष्ट जातीला, विशिष्ट वर्गाला बदनाम करण्यासाठी म्हणून सिने लिबर्टीच्या नावाखाली काही गोष्टी घुसवू नये असं मला वाटतं. अमोल कोल्हे खूप चांगले अभिनेते आहेत. ते बोलताना असं म्हणले की मी चुकून नथुरामचं काम केलं, असं मी त्यांच्या भाषण फार स्पष्ट ऐकू आलं नाही. तुम्ही नट आहात, त्याच्यामुळे तुम्ही भूमिका केली, त्या भूमिकेच्या आणि त्या व्यक्तिरेखेशी तुम्ही सहमत असलं पाहिजे असं नाही आहे. पण मला असं वाटतं की एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही असं काही मालिका किंवा चित्रपट काढताल तर ते चालत नाहीत, ह्याच्यावर लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात त्यांना आर्थिक मदत प्रचंड प्रमाणावर केली, चांगली गोष्ट आहे, अशी मदत केली पाहिजे. दुसरी एक गोष्ट अशी, महाराष्ट्रात 2-3 गोष्टी अशा घडल्या, मला त्याचा उल्लेख इथं करावा असा वाटतो. पहिली गोष्ट अशी झाली की ठाण्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला एका परप्रांतीय ओला टॅक्सी ड्रायव्हरने, तो ज्येष्ठ नागरिक त्याला म्हणत होता, वा इथं तू थुंकू नको, या छोट्याशा गोष्टीवरून अमानुष पद्धतीने त्या ओला ड्रायव्हर, तरुण ड्रायव्हरनं त्या ज्येष्ठ नागरिकाला मारलं. आता बघा, लोक ते सोडवायला गेले नाही, पण त्याची रील करायला गेले. हे एक मराठी माणसाचा किंवा एक भारतीयांचा हा एक दुसरा एक स्वभावाचा पैलू आहे. म्हणजे कोणी कोयत्यानं वार करताना लोक त्याचे शूटिंग करतात, मध्ये पडत नाही त्याला वाचवायला कोणी, ना ते जीव वाचू शकतो. ही ज्यावेळेस सोशल मीडियावर रील आली त्यावेळेस या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे आमदार एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत गेले. खरं म्हणजे ते काल दिल्लीत महत्त्वाच्या मीटिंगला गेले होते आणि त्यांनी तिथून ठाण्याच्या पोलीस आयुक्ताला स्पष्ट आदेश दिले की या माणसावर 307 गुन्हा दाखल करा. सिनियर सिटीजन आहेत, असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना. तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर. ज्या ज्येष्ठ नागरिकाला ठाण्यामध्ये ओलाच्या परप्रांतीय ड्रायव्हरनं मारहाण केली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढलं आणि शोधून काढल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याची योग्य ती पूजा करून त्याला पोलीस स्टेशनला जमा केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचं हा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला सांगा, अशी संवेदना यापूर्वी कधी दिसली होती का? म्हणजे एका ज्येष्ठ माजी नौदल अधिकाऱ्याला मारलं, त्याचा डोळा सुजला, पण त्यावेळेसचे जे काही घर कोंबडे फेसबुक लाईव्ह करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काही त्याच्यावर आदेश दिले? अहो, या राज्यामध्ये माजी मुख्यमंत्र्याला जेवताना अटक केली, जीव सुद्धा दिलं नाही. हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिले. त्या काळात कोण मुख्यमंत्री होते? एक माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब जेवत होते, माणुसकी असते, त्यांना जीव दिलं नाही. हे सगळं प्रसारमाध्यमात आलेल्या गोष्टी आहेत. दुसरी एक गोष्ट की या राज्याच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, आता त्या अजितदादाच्या धर्मपत्नी असल्यामुळं स्वाभाविक त्याने अजितदादाची कार्यशैली जवळून पाहिली. एके दिवशी सकाळी बारामतीत निघाले. बारामती पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावावर एक वैद्यकीय महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयात त्या गेल्या आणि त्यांनी सगळा आढावा घेतला. तिथं अस्वच्छता दिसली, त्यांनी झापलं सगळ्या कर्मचाऱ्यांना की अशी कशी अस्वच्छता आहे. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, लातूर जिल्ह्यामध्ये बहुधा औसा तालुका असावा तो, वीज पडून एका शेतकऱ्याचा एक बैल मेला
आणि शेतीच्या कामासाठी एक बैल होता म्हणून त्याने आपल्या बायकोलाच तिच्या खांद्यावरच जीव दिला. ही बातमी ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना कळाली, त्यांनी त्वरित त्यांचे जे काही स्वीय सहाय्यक म्हणता येत नाही, त्यांचे शिखर परदेशी, बहुधा ते लातूरला जिल्हाधिकारी सुद्धा असावे, यांना सांगितलं आणि त्वरित पशुसंवर्धन खात्याने त्या शेतकऱ्याला एक बैल उपलब्ध करून दिला आणि जो बैल वीज पडून मेला त्याच्या नुकसान भरपाईची लगेच कारवाई सुरू केली. ही संवेदनशीलता असली पाहिजे तरच तुम्ही राज्य करू शकता. नसता या राज्यात सुद्धा लोकांनी फेसबुक लाईव्ह केलेले, ज्याला स्वतःच्याच मानेवर बसलेला डास हाकालता येत नव्हता, असेही नेते मुख्यमंत्री पाहिलेले आहेत. उठसूट मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागणारे, पंतप्रधानावर टीका करणारे, यांना अजून लोकशाही काय पाहिजे? या महाराष्ट्रात नाही, देशात पंतप्रधानावर कुठल्या शब्दात टीका होते? लोकशाहीचा अतिरेक आहे. या सगळ्या घटना पाहिल्यावर मला असं वाटतं की राज्यकर्ते जर संवेदनशील असतील तर जनता सुखी होऊ शकते. काल बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त जी दर्शनासाठी गर्दी उसळली, त्या गर्दीत अधिक लोक नावेत बसवल्यामुळं जो अपघात झाला आणि 2 आमच्या भगिनींचा त्यात मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि जे जखमी झालेले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे आणि जिल्हा प्रशासनाने यावर तातडीनं कारवाई करावी. असे ज्यांना ही बोट चालवण्याचं लायसन नाही यांचे त्वरित बोटी जप्त कराव्या. किमान बोटीवर जेवढे लोक बसतात तेवढे लाईफ जॅकेट असले पाहिजेत. हा नियम वाराणसीमध्ये मी महाकुंभच्या वेळेस गेलो होतो, यापूर्वीसुद्धा मी वाराणसीत गेलतो, त्यावेळेस हा नियम नव्हता. पण तुम्ही वाराणसीमध्ये ज्यावेळेस गंगा नदीत बसून सगळे घाट पाहतात त्यावेळेस लाईफ जॅकेट घालणं हे तुम्हाला कंपल्सरी आहे. नाही घातलं तर त्या नाविकाचं लायसन रद्द होतं आणि न घालणाऱ्यावर कारवाई होते. मला असं वाटतं ही योजना जिथं जिथं नदी पार करताना नावेचा उपयोग करतो तिथं तिथं ही वापरली गेली पाहिजे. गेल्या 1-2-3 दिवसात ज्या घटना महाराष्ट्रात घडल्या मी त्या आपल्यासमोर मांडल्या आहेत. मला कधी कधी कॉमेंटमध्ये असं येतं की तुम्ही एका विशिष्ट राज्यकर्त्यावरच टीका करता, दुसऱ्याला माफ करता. असं काहीही नाही. मला जे योग्य वाटतं ते बोलतो. मी अगदी भारतीय जनता पक्षावरही टीका करतो, मी अजितदादांच्या राष्ट्रवादीवरही टीका करतो. चूक वाटली तर मी एकनाथजी शिंदेंच्या सुद्धा एका आमदारावर टीका केली आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं पानसरेंच्या पुस्तकावर वाद सुरू केला होता, याच्यावर सुद्धा टीका केली. मतभेद असणं ही गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही म्हणताल म्हणून मी एकावर टीका करेल असं नाही. धन्यवाद.